यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी हरिभक्त पारायण योगेश्वरीताई दरंदले यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाकडे यायचे आहे आणि प्रस्तावना करायची. माता रामो मत पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र, सर्वस्व में रामचंद्र दयाळू, नाण्यम जाणे नैव जाणे न जाणे. अर्थ, आमचा बाप प्रभू रामचंद्र आहे, आमची आई प्रभू रामचंद्र आहे आणि याच्या व्यतिरिक्त अन्य कोणी आम्हाला माहीत नाही. जय श्रीराम. आज या पवित्र व्यासपीठावर वंदनीय पूजनीय महंत गुरुवर्य स्वामीजी श्री क्षेत्र देवगड संस्थान, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते माननीय श्री कृष्णाजी घोरोटे, उपस्थित सर्वच संत महंत, त्यांच्या सर्वांच्या चरणी माझं कोटी कोटी वंदन. तसेच उपस्थित सर्व इतर मान्यवर, पत्रकार बंधू, उपस्थित हिंदू समाजातील सर्व माझ्या माता भगिनी आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, आज या ठिकाणी आपण सर्वजण या पवित्र अशा क्षणी या कार्यक्रमाकरता एकत्रित जमलेलो आहोत. खऱ्या अर्थानं आपण सर्वजण या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या शताब्दीच्या निमित्तानं हिंदू समाजातील सर्व घटक आज माझ्या समोर एकत्रित जमलेले आहात. याच्यापेक्षा आपल्या संस्कृतीची महानता अजून काय आहे. आपल्या संत परंपरेनं आपल्याला काही मौलिक विचार दिले, काही विचारधारा दिली. समता दिली जगद्गुरु तुकोबारायांनी, समन्वय दिला मौलिक ज्ञानोबारायांनी. संत ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द असे आहेत, माऊली म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मतीच याची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. एवढंच नाही तर मौलिक ज्ञानोबारायांनी केलेली प्रार्थना, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक. मौलिक ज्ञानोबारायांची ही विश्व प्रार्थना जी आहे, आज जागतिक स्तरावर जर तुम्ही पाहिलं, जागतिक घडामोडी जर तुम्ही पाहिल्या, तर तुम्हाला लक्षात येईल या विचारांची गरज आज संपूर्ण महाराष्ट्राला नाही, पूर्ण भारतभराला नाही, तर संपूर्ण जगाला आज या संतांच्या विचारांची गरज आहे. कुठल्या संतांनी तुम्हाला मला मोक्षाची अपेक्षा करूनच दिलेली नाही आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी, तुमचं माझं कर्तव्य काय आहे, या भावनेनं संघ शताब्दीच्या निमित्तानं इथे आपण जागरूकतेनं आत्मचिंतनासाठी, आत्मजागृतीसाठी आणि सामाजिक संकल्पासाठी श्रोत्यांनो, हिंदू बांधवांनो इथे एकत्रित जमलेलो आहोत. फार वाईट परिस्थिती आहे, अवघड परिस्थिती आहे. आपला आकडा 98% वरून 65% येऊन पोहोचला. हा देह पडणार आहे, पण तो देह एकतर देवाच्या कार्याकरता पडावा, तो धर्माच्या कार्याकरता पडावा आणि तो नवे देशाच्या कार्याकरता पडावा. जे धर्म, देव आणि देश यांच्या कार्यासाठी ज्यांनी आयुष्य पणाला लावलं, ती सगळी मंडळी आपल्या आदर्श आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत धर्माचा स्वीकार केला. धर्म सोडावा की प्राण सोडावा असा प्रश्न कधी न पडावा. धर्म सोडावा की प्राण सोडावा असा प्रश्न कधी न पडावा. सोडावा प्राण पण धर्म न सोडावा. छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग सदैव आठवावा. छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग सदैव आठवावा. हा प्रताप त्यांनी आपल्याकरता आदर्श बनवून दिलाय. देशाकरता आपण जगलं पाहिजे. का या राष्ट्रामध्ये हिंदू त्यालाच म्हणावं. आता एकतर असं आहे, आपल्या सगळ्यांचा मूळ पुरुष पूर्वज एकच आहे. त्याच्यामुळे या राष्ट्रामध्ये राहणारे सर्वच हिंदू आहेत. आपला मूळ पुरुष एकच असल्यामुळे, आपला वंशच एक असल्यामुळे या राष्ट्रामध्ये राहणारे सर्वच आपण हिंदू आहोत. सरसंघचालक मोहनजी भागवत सांगतात, हिंदू असणं म्हणजे केवळ पूजा पद्धतीशी संबंधित नाहीये. हिंदू असणं म्हणजे आदर्श जीवनशैली असणं, आपल्या जगण्यातून इतरांना आदर्श निर्माण करून देणं, कपाळाला टिळा असणं, गळ्यामध्ये माळ असणं, डोक्यावरती टोपी असणं, मनामध्ये भगवंताचं चिंतन असणं आणि आदर्श घालून देणं म्हणजे हिंदू असणं आहे. आणि हे आपल्या
जगून या देशाचा अभिमान उराशी बाळगून तुम्हाला मला इथं पाऊल टाकायचं आहे. एक स्वरचित कविता आहे, प्रस्तावनेमध्ये मांडणं योग्य नाही तरी सुद्धा सांगते. जो कोणी आपल्या मनगटातलं बळ एकवटून या देशासाठी आणि धर्माकरता लढतो तोच युवक, तोच हिंदू बांधव आज आपल्याला या कार्यक्रमातून अपेक्षित आहे. कोण धैर्य मनगट माझे या देशासाठी लढाया, या देशासाठी लढाया. कोण धैर्य मनगट माझे या देशासाठी लढाया, या देशासाठी लढाया. अतिरेकी असो, नक्षलवादी असो, फुटीरवादी असो, भ्रष्टाचारी असो, श्री अत्याचारी असो, धरुणी दाखवा मनगट आमचे, धरुणी दाखवा मनगट आमचे. शूर आम्ही या हिंदुस्थानचे, दूध पिलो आम्ही मातेचे, दूध पिलो आम्ही मातेचे. या युद्धात रक्त जरी सांडले आमचे तरी मातेचे हृदय प्रसन्न झाले. केवळ या देशासाठी लढाया आणि या देशासाठी लढाया. जिच्या काळजातला तुकडा, हिंदू बांधवांनो ऐका, कुणाचं दूध पिलोय आपण. जिच्या काळजातला तुकडा लवार हा माझा लोकडा. हे काय पाण्याचं दूध नाही, हे काय पावडरचं दूध नाही, हे काय केमिकल्सतून बनवलेलं नाही. रक्ताचा थेंब थेंब जाळला फुटीरवादी जो झाला, देशद्रोही जो बनला. माफ नाही त्याला, माफ नाही त्याला. दूध आईचं न्यारं आहे, दूध आईचं न्यारं आहे. या भारत भूमीसाठी मी करू काय, या भारताच्या हिंदू धर्मासाठी मी करू काय. ओढ लागली या जीवाला, ओढ लागली या जीवाला. दूध मिक्सिंग वाले, केमिकल्स वाले, भ्रष्टाचार वाले, श्री अत्याचार वाले, फुटीरवाले यांना न मिळवणे आहे, यांना न मिळवणे आहे, यांना न मिळवणे आहे. या भारत मातेसाठी वाहतेही आण, वाहतेही आण, वाहतेही आण. ऐका, हा कार्यक्रम याच्या पूर्वतयारी करता आमच्या 40 कार्यकर्त्यांनी या चांदा मंडळात असलेल्या 7 गावांमध्ये घरोघर जाऊन सगळ्यांशी गृहसंवाद करून गृह अभियान राबवलेलं आहे. अतिशय उत्सुकतेनं, अतिशय धडाडीनं, अतिशय अभिमानानं ही कार्यकर्ती प्रत्येकाच्या घरापर्यंत आणि दारापर्यंत पोहोचलेली आहे. सांगायला अभिमान वाटते. चांदा, कवठा, फत्तेपूर, रस्तापूर, बरहणपूर आणि अजून लोहारवाडी, म्हाळस पिंपळगाव या 7 गावांमध्ये 2238 घरापर्यंत आमचा कार्यकर्ता जाऊन पोहोचला. त्यानं तिथं गृहसंवाद अभियान राबवलं. घरातल्या व्यक्तीला कुटुंब कसं असावं, कुटुंबामध्ये कोणत्या प्रकारचं मूल्य शिक्षण घरातल्या आई वडिलांनी पोरांना देणं गरजेचं आहे. आजची मुलगी, आजचा आपला हिंदू युवक याला कोणत्या प्रकारचं मूल्य शिक्षण आवश्यक आहे, या सगळ्या बाबींचा उहापोह आमच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन केलेला आहे. अवघड आहे. लव जिहाद नावाचं प्रकरण आहे. अनेक तरुण मुली फसल्या गेलेल्या आहेत. ज्या वेळेला 4-4, 5-5 लेकरं होतात मग परत इकडे येतात. मग त्यावेळेला कळतं आपला धर्म किती श्रेष्ठ आहे. आणि हे आधीच आपल्या मुलींना कळायला हवं, याकरता यांनी मोठं अभियान राबवलेलं आहे. याच्या पलीकडे जाऊन ज्यांनी वेळ, पैसा, सेवा, वस्तू या भावनेनं सहकार्य केले, या सर्वांचं कार्यकर्ते ऋण व्यक्त करू इच्छितात. सगळ्यांना धन्यवाद देऊ इच्छितात. प्रत्येक साधू संत महंतांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी विचार विनिमय करून त्यांना आग्रहाचं आमंत्रण देऊन ही कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत, घरापर्यंत सुद्धा पोहोचलेली आहेत. याच्या पलीकडे जाऊन जैन साधक आश्रम या ठिकाणी जाऊन साध्वीजींना सुद्धा निमंत्रण देण्यात आलं. त्यांना सुद्धा या कार्यक्रमाची पत्रिका देण्यात आली. त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाच्या हेतूकरता खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. या सर्व कार्यकर्त्यांना पुनश्च एकदा धन्यवाद देते आणि या ठिकाणी मला प्रास्ताविक करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते. सर्वांनी एकदा मोठ्यानं जोरात सगळ्या पूर्ण चांगल्याला आणि पंचक्रोशीला आवाज गेला पाहिजे. मागे घोषणा द्यायची आहे. भारत माता की, भारत माता की जय श्रीराम. वा, वा, अगदी छान प्रास्ताविक योगेश्वरी ताईंना मांडलेले आहे. यानंतर मी निखिल भाऊ मुरकळे यांना विनंती करतोय की त्यांनी हनुमान चालीसासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. सर्वांनी त्यांच्या सोबत हनुमान चालीसा म्हणायची आहे.